लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमणापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुचडे 88 88 08 86 04, किरण निकम 95 79 77 11 77, विनय राजमाने 95 03 41 50 50। पालकांचे वर्तन मुलांसाठी आदर्श संस्कार पाठ आहे। डॉक्टर सचिन कापसे, भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत व्याख्यान। मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता, शांतता, चारित्र्य, पावित्र्य, सातत्य ही पंचसूत्री मुलांना शिकवा। पालकांचे आचरण व वर्तन हे मुलांसाठी आदर्श संस्कार पाठ असते। मुलांच्या मनातील भीती नाहीशी करण्यासाठी वेळेनुसार त्यांचे मित्र बनून संवाद साधण्याची कला अवगत करा, असे प्रतिपादन डॉक्टर सचिन कापसे यांनी केले। भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी यांच्या वतीनं पालकांसाठी आयोजित 1 ते 16 वयोगटातील बालकांचे आरोग्य संगोपन व संस्कार या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे हे होते। यावेळी नेताजी स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचे संस्थापक प्राध्यापक अनिल फाळके, भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांची प्रमुख उपस्थिती होती। गुरु आणि पालक यांच्या समन्वयातून मुलांचे व्यक्तिमत्व आकारास येईल, असे प्रतिपादन महावीर वठारे यांनी केलं। मातृभाषेवरील प्रभुत्व व वेळेचा नेमकेपणा स्पर्धा परीक्षेतील यशासाठी महत्त्वाचा असल्याचे मनोगत प्राध्यापक अनिल फाळके यांनी व्यक्त केले। यावेळी डॉक्टर सचिन कापसे यांनी पालकांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे समाधान केले। प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किनीकर यांनी केले। पाहुण्यांचा परिचय संजय पाटील यांनी केला। सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केलं। आभार संध्याराणी मोरे यांनी मानले। यावेळी प्रगती भोसले, विठ्ठल खुटान, अर्चना एसुगडे, प्रियांका आंबोळे, सारिका कांबळे, मेघना शेट्टे, विद्या नाईक, अर्चना मोकाशी आदींसह पालक उपस्थित होते। त्याच्याकडे काही ते कृती आणि आराखडा सुरू कर, येते का लक्षात? ह्या पद्धतीने आपण काम केलं तर आपलं बाळ चांगलं होणार आहे। 12वीला गेल्यानंतर माझं बाळ दारू पितंय, सर बाळ अभ्यास करत नाही, मग डॉक्टरचा काही उपयोग नाही। येते का लक्षात? गंमत इथून चालवली असते, बाळ पोटात असल्यापासून खरी गंमत होते, आपण बाळाला जागवत असतो। बोलूया त्याच्यामध्ये। तर तुम्ही कृती करा, आराखडा तयार करा, नवरा बायको दोघे एकत्र बसा, पोरांचा प्रत्येक प्लॅन तयार असला पाहिजे। पैसेच मॅनेजमेंट आपण करतो, नक्कीच पैसे मॅनेजमेंट करतो, पण पोरांच्या कॅरेक्टरचं मॅनेजमेंट आपण कधीच करायला बसत नाही। कृती आराखडा तयार करायला सुरुवात करा, तर अपेक्षित फळ मिळेल, नाही तर सगळ्यांचं चाललंय तसं आपले चालत जाणार। काय चिंता? आता मला सांगा, आपल्याला पोर संस्कारी करायचंय, वाया जाऊ द्यायचं नाही, हे सगळ्यांनी ठरवलं। शाळेत घातल्या,